चंद्रपूरला आजही चांदा नावानं ओळखलं जातं. 1667 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण होत असल्यानं चांदाची खऱ्या अर्थानं चांदी आहे. येथील बॉटॅनिकल गार्डन हे जागतिक दर्जाचं असून महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. चंद्रपूर येथील बॉटॅनिकल गार्डनचं लोकार्पण, SNDT महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचं भूमिपूजन तसंच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते. पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी वनसंपदा वाढवणं गरजेचं आहे, असं सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की येथील बॉटॅनिकल गार्डन हा राज्यासाठी एक आदर्श प्रकल्प आहे. चंद्रपुरात सर्वोत्तम गार्डन होण्यासाठी पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय आकर्षक असं हे बॉटॅनिकल गार्डन तयार झालं असून लोकांचा इथं कल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठं नाव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या SNDT विद्यापीठाचं उपकेंद्र चंद्रपुरात होत आहे. येथील महिला आणि तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. सोबतच केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प हे सुद्धा विकासाचे मोठे काम चंद्रपुरात होत आहे, याचा आनंद आहे. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की चंद्रपूरला दूरदृष्टी असलेले मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे लोकप्रतिनिधी लाभले. हाती घेतलेलं काम पूर्ण शक्तीनिशी करणारं ते माझे मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहयोगी आहेत. गत काळात अर्थमंत्री तसंच वनमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप मोठं काम केलं आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे वन खातं व सांस्कृतिक खातं बहरलं आहे. आपल्या संस्कृतीची जोपासना कशी करायची हे सांस्कृतिक कार्य विभागानं दाखवून दिलंय. प्रत्येक विषयाची जाण असलेल्या मंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली. वाघाच्या प्रेमापोटी या व्याघ्रभूमीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बॉटॅनिकल गार्डनचं आज लोकार्पण करण्यात आलं. पुढील 3 महिने पर्यटनासाठी बॉटॅनिकल गार्डन मोफत असेल, अशी घोषणा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केली. चंद्रपूरमध्ये नुकताच झालेला ताडोबा महोत्सव हा जागतिक दर्जाचा ठरला असून 20 कोटी लोकांपर्यंत ताडोबा महोत्सव पोहोचलाय. तसंच ॲडव्हान्टेजेस चंद्रपूरमध्ये विविध उद्योगांचे 75,000 कोटींचे सामंजस्य करार इथं करण्यात आले. मोठ्या प्रमाणात चंद्रपूरमध्ये उद्योगांनी गुंतवणूक केली असून पुढील 10 वर्षात येथील बेरोजगारी संपुष्टात येईल.